खात्याची जागा आहे, त्याचं भांडण चालू आहे. इथं राहायला जागा नाही, लोकांना संडासला जागा नाही, लघीला जागा नाही, अडचणी राहण्याकरता. इथं भक्त लोक लांब लांबून येते इथं. आणि इथं राहायला पाण्या पावसाची हाल होती. राहण्याला कोणत्याच काही प्रकारची जागा नाही इथं राहण्याकरता. पत्रे नाही, काही नाही. शेड टाकलं येडवाकडं नेट मारून, तरी ते बी लोक येऊन मोडून टाकीते. पुरातन खात्यावाले, म्हणजे पुरातन विभागावाले काय? पुरातन विभागावाले लोक जागा तिथे तयार काही करून देत नाही, देवापाशी सावली करून देत नाही. मग आता एवढं काहीतरी भक्ता करताना काहीतरी लक्ष द्यावं बा. म्हणजे ही जमीन कोणाच्या ताब्यात आहे? पुरातन खात्याच्या जागा ताब्यात. हां. मग अशी इथली लीळा आहे. इथं आम्हाला उपदेशी लोकांना दुसरं काही लागत नाही. आम्हाला मंदिर चालत नाही. आम्हाला फक्त आमचे भगवंत जिथं मेन बसलेले आहे ती जागा आमच्या महत्त्वाची आहे. ती जागा आम्हाला मान्य आहे बुवा, समजा नमस्कार करायला. असं इथलं लीळा आहे. साधारण 22 एकर जमीन आहे. 22 एकर आहे. आपलं भांडण चालू आहे बा. आपलं 1 एकर 10 ते 11 गुंठे आपल्याला त्याचा निकाल होईल आहे. पण त्याला रस्ता देत नाही. त्या रस्त्या करताना आता भांडण चालू आहे. अशा भांडणी इथं पहा तुम्ही. आता इथं कोणकोणते मंदिर आहेत पुढं? इथं मंदिरच नाही आता दुसरं. इथं फक्त आपलं आश्रमच आहे एवढा. असं हा, हे बी आपले बिचारे पाण्या पावसात थंडी गारीत राहते इथं. इथं गंज बरेच साधू पळू गेले, आगून दामटून दिले जागा नसल्यामुळं. इथे या साधूंना 20-25 वर्षापासून लढू राहिले बा. आता समोर ते मंदिर आहे ते कोणतं? मग आता हेच ना, आपण मंदिर नाही ते आपलं नेट मारून देवाला सावली करून फक्त ठेवलेली तिथं. असं इथं राहते साधू 2-4 जण राहते. संन्यासी बाई आहे, काही पोर आहे. नेवासा तालुका आहे का जिल्हा आहे? तालुका आहे. तालुका आहे. जिल्हा? नगर जिल्हा अहमदनगर. इथं कालच पदयात्रा येऊन गेले. आता हे दगड असे काढून येते? हे दगड दुसऱ्याचे लोकांचे दगड आहेत. हेच पुरातत्व आहे. हा, पुरातत्वाची दगड तिथे मांडले ठेवली ती. आपलं वापरून देत नाही दगड ठेवून लोक लक्ष द्यायचं. म्हणजे पुरातत्व विभागाने हे पुरातत्व जतन केले थोडक्यात. जतन केले. भारी आहे. इथे काय नदी आहे का गंगा आहे? पेरा नदी पेरा आहे. हो. मग हे एवढाच भाग उचकस काय? तिथं गाव होतं पहिलं. गाव होतं. हे पहिलं नद्या वडे झाले, नद्या तयार झाले. हो. पिसी कोणाकडे इथे एकमेव आता फक्त चक्रधर स्वामीचंच मंदिर आहे. हा, बस दुसरं मंदिर नाही. नाही. फळे व फुले तोडू नयेत. प्रवरातिरी खूप भारी आहे. नंतर बघू.